नमस्कार लाडक्या बहिणींनो, आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे। लाडकी बहीण योजना हप्ता वाटप संदर्भात 14वा आणि 15वा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये एकत्रितरित्या जमा करण्याचा शासनाने मोठा निर्णय घेतलेला आहे। आणि सोबतच सप्टेंबर महिन्यामध्ये केवायसी करावी लागणार का, कोणत्या लाडक्या बहिणींना केवायसी करावी लागणार, कशा पद्धतीने केवायसी करायची, संपूर्ण अपडेट आज आपण तुमच्या समोर घेऊन आलेलो आहोत। त्यामुळे चॅनल जर नवीन आलेला असाल तर त्वरित व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा पद्धतीचे नवीन अपडेट यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर भेटत राहतील। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर आज दिनांक आहे 21 सप्टेंबर 2025 आणि आत्ताच मिळालेल्या अपडेटनुसार आजपासून पैसे वितरण करण्याचा निर्णय जो आहे तो शासनाने घेतलेला आहे। केवायसी तर चालू होणार झालेली आहेच, परंतु केवायसी सोबत हप्ता वाटपाचा निर्णय देखील शासनाने घेतलेला आहे। कारण की केवायसी जरी चालू असेल तरी देखील पैसे वितरण करणे महत्त्वाचे शासनासाठी ठरणार आहे। व लाडक्या बहिणीला कुठल्याही बहिणीला अजिबात नाराज करायचं नाही, या कारणास्तव केवायसी आणि पैसे वितरण जे ते सोबतच चालू राहणार आहे। कुठल्याही प्रकारची पैसे हप्ता जो तो बंद होणार नाही। केवायसी चालू झाली आणि हप्ता वाटप देखील जिथे सुरू झालेला आहे। चला तर जाणून घेऊया आत्ताची सर्वात मोठी अपडेट। आज होणार पैसे जमा होण्यास सुरुवात, दुसरा टप्पा वितरण सुरू। आता भरपूर वेळ लाडक्या बहिणीचा प्रश्न होता, सर आम्हाला सप्टेंबरचे पैसे मिळाले नाहीत, काही लाडक्या बहिणींना ऑगस्टचे पैसे मिळाले नाहीत, तर टेन्शन घेण्याची गरज नाही, काळजी करण्याची गरज नाही। आता लाडक्या बहिणींना नवरात्री सणानिमित्त स्पेशल गिफ्ट मिळणार आहे। बहिणीचा सण आहे नवरात्र उत्सव आणि त्या कारणास्तव आता बहिणींना पुन्हा 3000 रुपये जे वितरण जे ते केलं जाणार आहे। ऑगस्ट आणि सप्टेंबर या 2 महिन्याचे पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये वितरण करण्यास सुरुवात झालेली आहे। आता लाडक्या बहिणींना 14वा हप्ता तर मिळणार आहेच, परंतु त्याच्यासोबतच 15वा हप्ता देखील अपडेट आपल्याकडे आलेली आहे। आता 15वा हप्ता अपडेट कशा पद्धतीने असणार आहे, तर 14व्या हप्त्याचे पैसे अधिक 15व्या हप्त्याचे पैसे असे म्हणून दोन्ही हप्त्याचे पैसे एकत्रितरित्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे। आणि हा निर्णय अतिशय महत्त्वपूर्ण व परिणामकारक ठरणार आहे, कारण की याच निर्णयाच्या अंतर्गत लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 3000 रुपये रक्कम जी आहे ती एक आकडी रक्कम डायरेक्ट जमा करण्यात येणार आहे। चला तर जाणून घेऊया महत्त्वपूर्ण अपडेट। आज पुन्हा यादीनुसार पैसे वितरण होण्यास झाली सुरुवात। भरपूर महिलांचा प्रश्न होता, सर पैसे कशा पद्धतीने वितरित होत आहेत, तर हे पहा, पैशांचं वितरण जे आहे ते यादीनुसार केलं जात आहे। प्रत्येक जिल्ह्याची यादी आलेली आहे आणि प्रत्येक जिल्ह्याच्या यादीनुसारच पैसे जे आहे ते पाठविले जात आहेत। आज सकाळपासूनच लाडक्या बहिणींना मेसेज पडायला सुरुवात झालेली आहे। तुमची केवायसी पूर्ण असो किंवा नसो, आजपासून पैसे पडण्यास सुरुवात झालेली आहे, कारण की हे 2 हप्ते जे आहे विदाऊट केवायसी जरी नसेल तरी देखील वितरण करण्याचा निर्णय झालेला आहे। परंतु याचं म्हणणं असं नाही की तुम्ही केवायसी करायची नाही, तसं नाही मित्रांनो। केवायसी तुम्हाला 100% करावी लागणारच आहे। ती केवायसी कुठे करायची, कशा पद्धतीने करायची, अतिशय सोपी पद्धत मी तुम्हाला पुढे सांगणार आहेच। त्याच्या अगोदर तुम्हाला आजपासून ऑगस्ट आणि सप्टेंबर या 2 महिन्याचे पैसे वितरित केले जाणार आहेत। आणि हे पैसे कशा पद्धतीने खात्यावर येणार, कोणत्या बँकेमध्ये सर्वात अगोदर येणार किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते सर्वात अगोदर केलं जाणार, त्याच्याविषयी आपण महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेऊया। तर आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार आजपासून होणार पैसे वितरण सुरू। मुख्यमंत्र्यांचे आले थेट आदेश। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे की बहिणींचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी भरपूर दिवसापासून पैसे वितरण करण्यास त्यांच्याकडे सांगितलेलं आहे त्यांनी, आणि पैसे वितरण सुद्धा ते करत आहेत। आतापर्यंत लाडक्या बहिणींना 13 हप्ते जे आहे ते लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत। जवळपास 18 ते 20 हजाराच्या आसपास रक्कम जी आहे ती लाडक्या बहिणी आतापर्यंत मिळून गेलेली आहे। आता होणार आहेत 14वा आणि 15वा हप्ता जो आहे तो वितरण एकत्रितरित्या वितरण करून टाका, अशा पद्धती सर्वात मोठे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेले आहेत। चला तर जाणून घेऊया नेमकं कोणत्या लाडक्या बहिणींना आज पैसे येणार, कोणत्या लाडक्या बहिणींना येणाऱ्या 2 दिवसात पैसे येणार आणि संपूर्ण रक्कम जी आहे ती कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये कशा पद्धतीने जमा करण्यात येणार आहे। तर आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार नवीन यादी जाहीर झालेली आहे। त्यामध्ये जिल्ह्यांचंही नाव आहे, बँकेंचेही यादी आहे, अशा मिळून 2 याद्या ज्या आहेत जाहीर झालेल्या आहेत। आणि याच यादीनुसार तुम्हाला 14वा हप्ता असेल किंवा 15वा हप्ता असेल, दोन्ही हप्ते याच यादीनुसार वितरण जे आहे ते केलं जाणार आहे। त्यामुळे लक्षपूर्वक व्हिडिओ पहा, जेणेकरून तुम्हाला सर्व गोष्टी क्लिअर होत राहतील। आणि नवीन असाल ना व्हिडिओला लगेच लाईक करून टाकायचं आहे, कारण जेवढ्या जास्त महिला व्हिडिओला लाईक करतील तेवढ्याच जास्त पद्धतीने व तेवढ्याच वेगाने लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे। आता आजपासून पैसे वितरण जे आहे ते सुरू होणार आहे। आजपासून एकूण संपूर्ण 3 टप्प्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे। आणि केवायसी करण्याच्या संदर्भात अपडेट आपण जिथे व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत। त्याच्या अगोदर पैसे कशा पद्धतीने वितरण केले जाणार व त्याच्यानंतर शेवटी मित्रांनो केवायसी विषयी आपण महत्त्वपूर्ण माहिती
जे आहे ते पाहणार आहोत, त्यामुळे लक्षपूर्वक व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर महिला मंत्री अदिती तटकरे ताईंनी काय सांगितलेलं आहे, आम्ही 14वा आणि 15वा हप्ता हे दोन्ही हप्ते एकत्रितरित्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पाठविणार आहोत किंवा पाठविलेले सुद्धा आहेत काही लाडक्या बहिणींच्या, आणि त्यामुळेच आता आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे किंवा अक्षरशः थोडक्यात पैशांचा पाऊसच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता होणार आहे. कारण की तिसरा आदेश दिलेला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी महा-DBT संघाला. आता महा-DBT म्हणजे काय, तर महा-DBT असं साधन आहे, या साधनाद्वारे तुमच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते केलं जात असतं किंवा पैसे पाठविले जात असतात, आणि त्या कारणास्तव महा-DBT जे आहे ते तुमच्या खात्यामध्ये पैसे जे आहे ते पाठवत असतं. आता शासनाने काय सांगितले, महा-DBTसाठी आता अजिबात उशीर करायचा नाही, आता थेट पैशाचं वितरण जे आहे ते लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये तुम्ही करून टाकायचं आहे. कुठल्याही प्रकारचा उशीर नाही, आता फक्त पैसे वाटप, अशा पद्धतीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी महा-DBTला दिलेले आहेत. चला तर जाणून घेऊया आज दिलेल्या आदेशपैकी कोणत्या याद्या ज्या आहेत त्या आलेल्या आहेत आणि कोणती यादी कशा संदर्भात आलेली आहे व कोणत्या यादीनुसार लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. तर सर्वात प्रथम म्हणजे सर्व बँकांना आदेश देण्यात आलेले आहेत, लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये कुठल्याही प्रकारची रक्कम जी आहे ती पेंडिंग ठेवायची नाही. प्रत्येक एकूण एक रुपया लाडक्या बहिणींचा त्यांच्या खात्यामध्ये जमा झालाच पाहिजे, अशा पद्धतीचे तातडीचे व तात्काळ आदेश मुख्यमंत्र्यांनी बँकांना दिलेले आहेत. दुसरे आदेश दिलेले आहेत महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, ज्या की महिलाच्या व बालविकास मंत्री यांच्या आहेत. तर त्यांनी आज सांगितलेलं आहे, तुम्ही अजिबात उशीर करायचा नाही, चेकवर सह्या करा आणि तात्काळ पैशांचं निधीचं वितरण जे आहे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये करून टाका. KYC तर सोबत चालू राहणारच आहे. आता DBT संघाला देखील आदेश देण्यात आलेले आहेत, तुम्ही तर अजिबात पैसे ट्रान्सफर करण्यास उशीर करू नका, डायरेक्ट DBT माध्यम जे फुल स्पीडने चालू करा आणि पैशांचं वितरण जे ते करून टाका. तर आत्ताच्या सर्वात मोठ्या अपडेटनुसार 14वा आणि 15वा हप्ता मिळून तुम्हाला खात्यावर 3000 रुपयेची रक्कम जी आहे ती जमा होणार आहे. आता या यादी कोणत्या जाहीर झालेल्या आहेत, तर यामध्ये असणार आहेत पात्रता यादी, अपात्रता यादी आणि पेंडिंग यादी, या 3 याद्या जाहीर झालेल्या आहेत आणि याच यादीनुसार लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे. आता सर्वात प्रथम म्हणजे तुमचं नाव कोणत्या यादीमध्ये आहे ते कसं तुम्ही जाणून घेऊ शकता, तर हे पहा, जर तुमचं नाव पात्रता यादीमध्ये असेल तरच तुम्हाला पैशांचं वितरण जे ते होणार आहे, अन्यथा तुम्हाला 1 रुपयासुद्धा मिळणार नाही. त्यामुळे पात्रता यादीमध्ये नाव येण्यासाठी काय करायचं, तर सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे, तर तुमचे सर्व डॉक्युमेंट जे ते क्लिअर कट ठेवायचे आहेत, कारण की अंगणवाडी सेविका तुमच्या स्वतः घरी येऊन चेक करणार आहे तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड आहे का, तुमच्याकडे आधार कार्ड आहे का, सोबतच तुमच्या उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे का, तुमच्याकडे 4 चाकी आहे का, या सर्व गोष्टी अंगणवाडी सेविका, तुमच्या गावातल्या अंगणवाडी सेविका तुमच्या घरी येऊन चेकिंग जी आहे ती सुरुवात झालेली आहे आणि त्यानुसारच पात्रता याद्या ज्या आहेत त्या काढल्या जाणार आहेत. आता आज होणार पैसे वितरित, कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वितरित होणार आणि नवीन जिल्ह्यांची यादी कोणती जाहीर झालेली आहे तीच आपण पाहणार आहोत. चला तर जाणून घेऊया डिटेलमध्ये संपूर्ण अपडेट. तर आत्ताच मिळालेल्या अपडेटनुसार नवीन जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे. 3 दिवस 36 जिल्हे अशा पद्धतीचा उपक्रम शासनाने राबविलेला आहे. या येणाऱ्या 3 दिवसामध्ये म्हणजे आजचा दिवस, उद्याचा दिवस आणि परवा दिवसाचा दिवस 21, 22 आणि 23 या 3 दिवसामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण गोष्टी ठरणार आहेत आणि त्यामध्येच तुम्हाला पैसे वितरण करायचे, योजून बाहेर काढायचं आणि KYC करायची. या 3 गोष्टी तुम्हाला या 3 दिवसामध्ये होऊन तर जाणार आहेतच, परंतु 3 दिवसामध्ये पैशांचं वितरणसुद्धा चालूमध्ये 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण जे ते केलं जाणार आहे. तर आज सर्वात प्रथम म्हणजे एकूण आज 12 ते 15 जिल्ह्यांची यादी आज जाहीर झालेली आहे आणि आज या यादीनुसार लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. तर सर्वात प्रथम सुरुवात जी असणार आहे ती असणार आहे छत्रपती संभाजीनगरवरून, त्याच्यानंतर असणार आहे नाशिक, अहिल्यानगर, जालना, बीड, परभणी, लातूर, धाराशिव, नांदेड, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि बुलढाणा. तर या जिल्ह्यामध्ये आज पहिल्या दिवशी पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. आता उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार, उद्या होणार आहे नागपूर साईडला, वर्धा, यवतमाळ, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, त्या ठिकाणी उद्या वाटप जे ते होणार आहे. आणि परवा दिवशी सर्वात मोठे जिल्हे असणार आहेत मग पुणे असेल, ठाणे असेल, मुंबई, पुणे शहर, पुणे उपनगर किंवा रायगड, सातारा, रत्नागिरी, सांगली, कोल्हापूर या ठिकाणी परवा दिवशी पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. तर अशा पद्धतीने 3 दिवस 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण तर जोराशोरात चालू होणार आहे, परंतु याच्यासोबत तुम्हाला एक तातडीने कामं करायची आहेत. या 8 बँकामध्ये तर पैसे येणार आहेतच, परंतु यासाठी KYC करणे अतिशय महत्त्वपूर्ण आणि बंधनकारक ठरणार आहे. KYC कुठे कुठे करावी लागणार आहे, तर तुम्हाला सर्वात पहिली KYC करावी लागणार आहे लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर KYC जाऊन तुम्हाला करायची आहे. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही जर तुमच्या ज्या बँकेत खाता आहे त्या बँकेत देखील KYC करण्यासाठी गरज आहे का
ते देखील चेक करायचं आहे. कारण की जर KYCची गरज असेल बँकेत तर तातडीने KYC तुम्ही करून घ्याच हे आपले म्हणणं आहे. कारण की जर तुम्ही KYC केली तरच तुम्हाला पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे. हे पहा, हा हप्ता मिळेल पण पुढचा हप्ता जर पाहिजे असेल तर तुम्हाला KYC करणे बंधनकारक ठरणार आहे. व KYC करताना काही अडचणी आल्या तर आपल्या चॅनलवर लवकरच आपण एक नवीन KYC संदर्भात व्हिडिओ आणत आहोत आणि त्या व्हिडिओमध्ये कोणत्या लाडक्या बहिणींना KYC करायची गरज आहे, कशा पद्धतीने KYC करू शकता ते आपण पुढे पाहणार आहोतच. तर सर्वात प्रथम म्हणजे पैसे जर आले नसतील, 12 हप्ता आला नसेल किंवा 13 हप्ता आला नसेल किंवा 14 हप्ता आला नसेल तर तुम्हाला सर्वात प्रथम म्हणजे KYC करायची आहे. KYC कुठे करायची आहे तर KYC तुम्हाला लाडकी बहीणची ऑनलाईन वेबसाईटवर जायचे आहे किंवा तुम्ही ज्या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला ही KYC करणे गरजेचे ठरणार आहे. कॉम्प्युटरच्या वाल्याकडे जात किंवा मोबाईलवर देखील तुम्ही 2 मिनिटात KYC करू शकता. परंतु जर तुम्हाला KYC किंवा मोबाईलवर चालवायला जमत नसेल एवढे व्यवस्थितपैकी तर लक्षपूर्वक आहे कॉम्प्युटरवाल्याकडे जायचे, ते फॉर्म भरला तुम्ही 100 रुपये जाऊ द्या, परंतु व्यवस्थित KYC करून घ्या जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. आणि भरपूर महिलांचा प्रश्न असेल मोबाईलवर OTP सेंड होत नाही किंवा काही गोष्टी होत नाही तर हे पहा OTP देखील सेंड होईल. थोडंसं वेट करा किंवा रात्री जर मोबाईलवर जमत असेल तर रात्रीच्याला देखील तुम्ही KYC करू शकता. आता मेन म्हणजे काय तर लाडक्या बहिणींना आता वर्षपूर्तीनिमित्त 5 मोठे गिफ्ट जे दिले जाणार आहेत. लाडकी बहीण योजनेला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि KYC तर चालू झालेली आहेच, परंतु त्याच्यासोबतच तुम्हाला 3 गिफ्ट देखील दिले जाणार आहेत. आणि हे 3 गिफ्ट कोणते असणार तर ते 3 गिफ्ट असणार आहेत. सर्वात प्रथम म्हणजे सिलाई मशीन योजना, त्याच्यानंतर पैठणी साडी जी की नवरात्र उत्सवानिमित्त तुम्हाला वितरण करण्यात येणार आहेत. आणि त्याच्यानंतर सौर ऊर्जेवर चालणारा विजेचा पंखा, हे 3 गिफ्ट जे ते लाडक्या बहिणींना वितरित केले जाणार आहेत. आता हे कोणत्या लाडक्या बहिणींना गिफ्ट मिळणार तर हे पहा, ज्या लाडक्या बहिणी पात्र लाडक्या बहिणी आहेत अशाच लाडक्या बहिणींना हे गिफ्ट जे ते मिळणार आहे. आता हे पहा, तुमची जेव्हा KYC कराल, जेव्हा तुमची KYC पूर्ण होईल त्याच्यानंतर सिलाई मशीनचा अर्ज तुम्हाला करायचा आहे. सिलाई मशीनचा अर्ज जर तुम्ही केला तर तुम्हाला 15,000 रुपयाची अतिशय जबरदस्त व छान दर्जेदार क्वालिटीची सिलाई मशीन जी आहे ती मिळून जाईल. त्याच्यानंतर पैठणी साडी जी की आनंदशील तुम्हाला मिळत असतो आणि त्याचसोबतच तुम्हाला पैठणी साडीचं वितरण देखील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 100% केलं जाणार आहे. आणि एक विजेचा पंखा देखील आहे, सौर ऊर्जेवर चालणारा पंखा आहे विजेचा, तो देखील तुम्हाला वितरित केला जाणार आहे. तर आता सर्व तुम्हाला कोणत्या बँकेमध्ये पैसे येतील तर हे पहा, जेवढ्या सरकारी व गव्हर्नमेंटच्या शासकीय बँका आहेत बँकेमध्ये सर्वात अगोदर पैसे येणार आहेत. मग ती SBI असेल, पोस्टाची बँक असेल किंवा इतर तुमच्या दुसऱ्या बँक असतील तर त्या बँकेमध्ये सर्वात अगोदर पैशांचे वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. आणि अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला सर्व अपडेट आपण तुम्हाला सांगितलेले आहेतच, कोणत्या बँकेमध्ये पैसे येणार, किती तारखेला पैसे येणार आणि 3 दिवस आजपासून पैसे तर वितरित होणार आहे. त्यामुळे बँकेमध्ये लक्ष ठेवा, पैसे जमा झाले की लगेच विड्रॉ करून तुम्ही घेऊ शकता. आणि मेन म्हणजे आता गिफ्ट तर लाडक्या बहिणींना वितरित केले जाणारच आहेत आणि पुन्हा आजपासून पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये वितरित होणार आहेत. 3,000 रुपये 2 हप्त्याचे एकत्रितरित्या मिळणार आहेतच. आणि एकूण लाडक्या बहिणी जेवढ्या लाभ घ्यायचे राहिले तर सर्व अशा लाडक्या बहिणींना पैसे जे ते पाठवले जाणार आहेत. कुठलीही लाडकी बहीण जी आहे ती अजिबात वंचित ठेवण्यात येणार नाही. तर अशा पद्धतीची अपडेट होती. परत भेटूया अशाच एका नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.